नमस्कार मंडळी, शोभाज किचन हेल्दी फूडमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। कधी कधी भाजी चपाती करायचा आणि खायचाही कंटाळा आलेला असतो। भाज्या उपलब्ध असतात, अशा वेळी विचार केला की आज आपण चमचमीत झटपट होणारा तवा पुलाव बनवूया। हा तवा पुलाव अगदी पावभाजीच्या ठेल्यावरती जसा असतो त्याच चवीचा तवा पुलाव बनतो। अगदी 10 ते 15 मिनिटात तवा पुलाव बनतो। फार काही त्याला वेगळी तयारी करण्याची गरज नसते। सर्वांना आवडणारा, अतिशय सोपा, साधा, तरीही पौष्टिक आणि चटपटीत, अगदी हॉटेल स्टाईल आणि हॉटेलच्या चवीचा तवा पुलाव बनवणार आहोत। तवा पुलाव अधिक चविष्ट होण्यासाठी तसंच त्याला कोटिंग होण्यासाठी एक सिक्रेट पदार्थ टाकलेला आहे। रेसिपी बनवता बनवता काही टिप्स दिलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा। घरी पाहुणे येणार असतील किंवा छोटी पार्टी असेल, वाढदिवस असेल, अशा वेळी हा तवा पुलाव एक बेस्ट ऑप्शन आहे। फक्त भात आधी शिजवून ठेवला आणि भाज्या कापून ठेवल्या तर अगदी 5 मिनिटातच हा तवा पुलाव रेडी होतो। रेसिपी पाहण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूला बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा। फार वेळ न दवडता आपण साहित्य आणि कृती पाहूया। 1 वाटी मी बासमती राईस घेतलेला आहे। असा लांब जुना बासमती राईस घ्यायचा। 2 ते 3 वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा। तांदूळ भिजवायची बिलकुल आवश्यकता नाही। त्याआधीच मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाण्याला छानपैकी उकळी आलेली आहे आणि त्या पाण्यामध्ये धुवून घेतलेला तांदूळ टाकला। तांदूळ व्यवस्थित ढवळून घ्यायचा आणि झाकण लावून 5 ते 7 मिनिटांसाठी मीडियम गॅसवरती शिजू द्यायचं। भात शिजतोय तोपर्यंत सर्व भाज्या कापून घेतलेल्या आहेत। 1 मोठा कांदा कापलेला आहे, 1 सिमला मिर्च कट करून घेतलेले आहे, वाटीभर फ्लावर धुवून स्वच्छ केलेला आहे, कापलेला आहे, 1 बटाटा साल काढून कट केलेला आहे, 1 टोमॅटो कट केलेला आहे आणि वाटीभर मटार, ओले मटार आहेत तेही सोलून घेतलेले आहेत। अशी तयारी केली की फार वेळ लागत नाही। 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायच्या, थोड्या जाडसरच कुटायच्या, त्यामुळे पुलाव अतिशय चविष्ट लागतो। 1 इंच आलंही किसणीवरती किसून घेतलेला आहे, त्यामुळे पुलावला चव अतिशय सुंदर लागते। आता भात शिजलेला आहे। एका स्ट्रेनरवरती भातातील सर्व पाणी काढून घ्यायचे। भात फार शिजू द्यायचा नाही, थोडासा कच्चा ठेवायचा, म्हणजे जेव्हा आपण तवा पुलाव बनवू त्यामध्ये हा भात शिजला जाईल। अशा प्रकारे स्ट्रेनरवरती भात ठेवल्यामुळे भातातील सर्व पाणी निघून जाते आणि अशा पद्धतीने पहा भात शिजवून घ्यायचा की असं नकाने तोडला की भात सहज तुटतो। हा तवा पुलाव आपण 2 व्यक्तींसाठी तयार करत आहोत। तवा ठेवलेला आहे आणि तव्यामध्येच तवा पुलाव केला तर तो अधिक चविष्ट लागतो। तर पसरट तवा घेतलेला आहे, त्यामध्ये 1 मोठा चमचा तूप टाकलं आणि 1 मोठा चमचा तेल टाकलं। तुम्ही फक्त तुपामध्ये किंवा फक्त लोण्यामध्ये बनवू शकता किंवा फक्त तेलामध्ये सुद्धा बनवू शकता। त्यानंतर आलं आणि लसूण हे टाकलं, छानपैकी परतून घेतलं। फ्लॉवर टाकला, जो बारीक कापून घेतलेला फ्लॉवर आहे तोही टाकला। असं तव्यावरतीच भाज्या आपण सर्व शिजवून घेणार आहोत। गॅसची फ्लेम मीडियम आहे। त्यानंतर कांदा टाकला, कांदाही परतून घ्यायचा। थोडासा भाजीमध्ये असा क्रंचीनेस जाणवला पाहिजे, अशा दाताखाली आल्या पाहिजेत। बारीक कापून घेतलेली सिमला मिरची टाकली, कापून घेतलेलं गाजर टाकलं आणि पुन्हा एकदा परतून घेतलं। त्यानंतर ओले मटार टाकले। ह्या सर्व भाज्या आपण 2 ते 3 मिनिट तव्यावरती शिजवून घेणार आहोत। भाज्या परतताना तव्यावरती थोड्या केअरफुली परताव्या लागतात, नाहीतर त्या साईडला सांडल्या जातात। जसं आपण कढईमध्ये इझिली परततो त्याप्रमाणे नाही परतता येत, थोडंसं केअरफुली परतावं लागतं, पण चव अतिशय अप्रतिम अशी लागते। तर भाज्या छानपैकी पहा परतून झालेल्या आहेत आणि अगदी सुगंध सुटलेला आहे भाज्यांचा। त्यानंतर त्यामध्ये कापून घेतलेला बटाटा टाकला, तो मी आधी शिजवून घेतलेला आहे, बटाटाही फार शिजवलेला नाही, आणि टोमॅटो बारीक कट केलेला आहे तो टाकला। टोमॅटोमधील पाणी मी पूर्णपणे पिळून काढलेलं आहे, त्यामुळे पुलाव हा पचपचीत होत नाही, कोरडा होतो आणि चवीलाही छान लागतो। 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकली आणि 2 चमचे पावभाजी मसाला आहे तो टाकला। हा सिक्रेट पदार्थ आहे। त्यानंतर व्यवस्थित मसाला सर्व भाज्यांना लागेल असं परतून घेतलं।
गॅसची फ्लेम मीडियम टू हायवरती सर्व गोष्टी करायच्या आहेत. आणखी एक सिक्रेट पदार्थ म्हणजे शेजवान चटणी घेतलेली आहे. ती 1.5 चमचा शेजवान चटणी आहे. तुम्ही किती तिखट खाता यानुसार चटणी घ्या. शेजवान चटणीमुळे मसाल्याचं कोटिंग होतं आणि अगदी हॉटेल स्टाईल किंवा ठेला स्टाईल पुलावची चव लागते. शेजवान चटणी टाकल्यानंतरही थोडंसं तुम्ही बटर किंवा तूप टाकू शकता. मिश्रण थोडं कोरडं वाटते त्यामुळे 4-5 चमचे पाणी टाकलं आणि त्यामध्ये भाज्या व्यवस्थितपणे शिजल्या जातात. तसंच जो मसाला टाकलेला आहे तोही व्यवस्थित भाज्यांना कोट होतो. सर्व भाज्या अर्धा ते 1 मिनिट छानपैकी परतून घ्यायच्या. आता भाज्या जेवढ्या आपल्याला शिजायला हव्या तेवढ्या शिजलेल्या आहेत आणि त्यामध्ये शिजवून घेतलेला भात टाकला. वरून 2 हिरव्या मिरच्या टाकल्या आणि व्यवस्थितपणे मिश्रण एकजीव करून घेतलं. हे सर्व जिन्नस परतताना थोडंसं केअरफुली परतावं लागतं, पण चव अप्रतिम लागते. तर अशा प्रकारे आपला तवा पुलाव अगदी 5 ते 7 मिनिटात तयार झालेला आहे. वरून अर्ध लिंबू आहे ते पिळून घेतलं आणि कापून घेतलेली कोथिंबीर टाकली. असा मस्तपैकी चमचमीत आणि चटपटीत असा तवा पुलाव अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होतो आणि चवीला भन्नाट लागतो, एक नंबर लागतो. तर ही रेसिपी तुम्ही एकदा जरूर ट्राय करून पहा आणि कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगा की तुम्ही बनवलेला तवा पुलाव कसा झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा.